नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता त्यामध्ये कोर्टाच्या सुनावणीची तारीख येताच अर्जुन हा सायलीला घेऊन त्याच्या कारमधून कोर्टासमोर येतो. तर त्याच वेळेस आता कोर्टात जात असताना समोरून महिपत आणि साक्षी अर्जुन सायलीसमोर येतात. आता दोघेही एकमेकांकडे बघत असतात. तर तेवढ्यात पाठीमागून चैतन्य तिथे येतो आणि अर्जुनच्या हातात फाईल देत म्हणतो की अर्जुन, ही बघ फाईल आणली. तेव्हा आता ते बघून महिपत म्हणतो की कशाला ह्या फायली मिरवताय? आत्ता अर्ध्या तासात आतमध्ये जाऊन आपण बाहेर येणार आहोत आणि तुम्ही हा तुमचा फुकटचा वेळ कसा घालवता व्हायला? अहो, तुम्हाला माहिती आहे का, कोर्टाने आश्रमावरचा स्टे देखील उठवलाय. तेव्हा तुम्ही कशाला हे सगळं मिरवता घेऊन? साक्षी म्हणते की बरोबर आहे अण्णा. आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही कोर्टाचा महत्त्वाचा वेळ वाया घालू नका. कोर्टाला अजूनही बरेच काही कामं आहेत. तेव्हा तुम्ही तुमचा वेळ आता फक्त यासाठी घालवा की एखाद्यावर खुनाचा आळ कसा घालवायचा आणि त्याचे खोटे पुरावे कसे गोळा करायचे. आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमच्या या लाडक्या मित्रालासुद्धा घ्या बरं का. ते ऐकून आता अर्जुन आणि चैतन्य महिपत आणि साक्षीकडे बघू लागतात. साक्षी म्हणते की कशाला उगाच या प्रॉपर्टीच्या केसमध्ये अटकताय तुम्ही? अर्जुन म्हणतो, मी तुला तेच सांगतोय, ही फक्त प्रॉपर्टीची केस नाही, तर यामध्ये खूप जणांच्या भावना अडकल्यात. साक्षी म्हणते की यामध्ये खरंच प्रेमात काही भावना अटकल्या की काय? आणि हे सगळं नाटक तर नसेल ना? आश्रमात खोट्या भावना दाखवायचं काय? बरोबर ना चैतन्य गडकरी? असे साक्षी आता चैतन्यला बोलते. तेव्हा आता अर्जुनला राग येतो आणि बोट करत अर्जुन म्हणतो की तुम्हाला जे काही बोलायचं ना ते माझ्यासोबत बोला, आणि तेही कोर्टात. खरी बाजू काय आहे ना हे मी आता कोर्टात दाखवतो. आणि आता महिपत आणि साक्षी लगेचच आतमध्ये निघून जातात. तर समोरून आता पोलीस हे मधुभाऊंना घेऊन अर्जुन सायली समोर येतात. तर कुसुम देखील तिथे आलेली असते. मधुभाऊकडे बघत आता सायली खूप खुश होते. आणि मधुभाऊ समोर येतात. सायली म्हणते की मधुभाऊ कसे आहात? तर अर्जुनकडे बघत मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, माझ्या पाखरांचं घर वाचवावं. अहो, त्या आश्रमात एक एक वीट मी माझ्या हाताने रचली आणि लेकरांसाठी आश्रम तयार केलाय. आश्रम तयार करून अनाथ बालकांना मी हात दिला व तो आश्रम असा कोसळायला नको, असे रडतच मधुभाऊ अर्जुनला सांगतात. ते ऐकून आता सायली म्हणते की मधुभाऊ, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अहो, मी तुम्हाला कालच फोन करत होते पण. तर तेवढ्यात मधुभाऊ म्हणतात की धीर झाला नसेल तुला फोन करायला, बरोबर ना? मधुभाऊ म्हणतात की सायली, तू आता मोठी झाली, तुझं लग्न झालं आणि म्हाताऱ्या बापाला आता कसं सांगायचं याचाच तुला प्रश्न पडला असेल ना? त्यानंतर आता अर्जुनला हात जोडत मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, माझ्यावरती तुम्ही उपकार करा आणि प्लीज माझं हे घर वाचवा. तर आता अर्जुन मधुभाऊचे हात धरतो आणि मधुभाऊला समजावतो. मधुभाऊचे हात धरत अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, तुमच्या घराला मी काहीही होऊ देणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, मी आहे ना. तेव्हा आता मधुभाऊ अर्जुनच्या डोळ्यात बघतात. आणि आता लगेचच अर्जुन हा सायलीला घेऊन चैतन्यसोबत आता कोर्टामध्ये येतो. तर समोरच महिपतचा वकील अर्जुनकडे बघतो आणि वेडेवाकडे तोंड करतो. अर्जुन आता सायलीला बसावयास सांगतो आणि म्हणतो की तुम्ही बसा, मी बघतो आत्ता. तेवढ्यात पाठीमागून मधुभाऊकडे बघत महिपत आणि साक्षी देखील तिथे आलेले असतात. आणि त्यांच्या जागेवर येऊन बसत साक्षी आता कुसुमकडे बघत हसू लागते. तेवढ्यात आता मधुभाऊ हे महिपत समोर येतात आणि म्हणतात की माझ्या लेकरांचं घर हिसकावून घेतलं महिपत, तू घर हिसकावून घेतलं तर घेतलं, पण आता ते पाडायला सुद्धा निघाला. मधुभाऊ म्हणतात की मला माहीत होतं, त्या जागेवरती अगोदरपासूनच तुझा डोळा होता, म्हणून विलासला तू माझ्या त्या आश्रमात पाठवलंस. आणि एवढं करूनही ती जागा तुला मिळत नाही हे तुझ्या लक्षात येताच तुझ्या ह्या लेकीनं विलासचा खून केला. तेव्हा आता साक्षी म्हणते, काय बोलताय तुम्ही? अहो, मी कुणाचाच खून नाही केला. तर महिपत म्हणतो की पाटील, तुमचं वय जास्त आहे आणि वय झालं म्हणून मी तुमचा मान ठेवतो. तेव्हा मनाला वाटेल तसे बरळू नका आणि काहीही बोलू नका. तेव्हा आता अर्जुनला राग येतो, पण चैतन्य अर्जुनला समजावतो. तर आता अर्जुन मधुभाऊला शांत करीत पुढे घेऊन जातो. आणि लगेचच जज आता त्यांच्या जागेवर येऊन बसतात. तर सगळेजण उभा राहून जजला आता मान वर करून आता प्रतिसाद देतात. त्यानंतर आता जज हा खाली बसत महिपतकडे बघतो. तर महिपत जजला खुणावतो आणि डोळे झाकून आता जजसुद्धा महिपतला अगदी आरामात राहा असे सांगतो. बिनधास्त राहायला सांगून आता सुनावणीला सुरुवात होते. तेवढ्यात आता अर्जुन समोर येत म्हणतो की माय लॉर्ड,
माझे जे असील आहे मधुकर पाटील आणि त्यांची जी जागा आहे त्या जागेवरच आश्रम उभा आहे. तेवढ्यात आता महिपतचा वकील ऑब्जेक्शन घेत म्हणतो की माय लॉर्ड, ती जागा मधुकर पाटलांची नाही तर आता माझ्या क्लायंट महिपत शिकरेंची आहे. तर महिपत देखील मान हलवतो आणि त्यांनी ती कायदेशीररित्या विकत घेतली. तर लगेचच जज हे ऑब्जेक्शन्स स्टेट करतात. तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की वकील साहेब, माझं अजून बोलून झालंसुद्धा नव्हतं. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, त्या आश्रमात खून झाला होता आणि त्यामध्ये माझे क्लायंट मधुकर पाटील यांच्यावरती खोटा आळ घेऊन खोट्या खुनाचा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला. तर तेवढ्यात पुन्हा महिपतचा वकील ऑब्जेक्शन घेतो. उभा राहत महिपतचा वकील म्हणतो की तो आरोप खरा आहे की खोटा हे कोर्ट ठरवेल, तुम्ही नाही. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की तुम्ही मला बोलू देणार नाही आहेत का ना ते सांगा मिस्टर पवार, कारण माझं बोलणं पुरं होतच नाही आहे. तर लगेचच आता अशी अर्जुन आता पवारला रिक्वेस्ट करतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, आश्रमात खून कुणी केला हे महत्त्वाचं नाही आहे. तर आश्रमात खून झाला आणि ती खुनाची केस अजूनही सुरू आहे. म्हणजेच त्या जागेवर अजून एव्हिडन्स असू शकतं. जर ती जागा पाडली गेली तर त्या जागेतील एव्हिडन्स डिस्ट्रॉय होऊ शकतं. म्हणून मी कोर्टाला रिक्वेस्ट करेल की त्या जागेवरती लावलेला स्टे कोर्टाने तसाच ठेवावा आणि त्यासाठी ती जागा सील करणे गरजेचं आहे असे अर्जुन माय लॉर्ड असे म्हणत जजला बोलतो. इकडे आता ॲडव्होकेट पवार उठून उभा राहतो आणि म्हणतो की माय लॉर्ड, त्या आश्रमामध्ये काही जर झालं तर त्याचे पुरावे दाखवण्यासाठी अर्जुन सुभेदार आता अपयशी ठरलेत. पवार म्हणतो की 1 वर्षापासून आश्रम बंद होता तरीसुद्धा पुरावे मिळाले नाही आहेत. तेव्हा मला वाटतंय की आश्रमाचा स्टे लवकरात लवकर काढून घ्यावा. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी महिपत शिकरेसारख्या प्रामाणिक माणसांचं ऑलरेडी खूप नुकसान केले माय लॉर्ड. तेव्हा आता पवार म्हणतो की माझी अशी रिक्वेस्ट आहे की आश्रम लवकरात लवकर त्यांच्या ताब्यात द्यावा. तर तेवढ्यात ऑब्जेक्शन घेत अर्जुन म्हणतो की माझं ऑब्जेक्शन आहे माय लॉर्ड. अर्जुन म्हणतो मी महिपत शिकरेंचं कोणतंही नुकसान केलं नाही. तर पवार म्हणतो की अर्थात तुम्ही महिपत शिकरेंचंच नाही तर देशाचं सुद्धा नुकसान केलंय. पवार म्हणतो हो, कारण त्या जागेवरती मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. रोजगारांना रोजगार मिळेल आणि देशसुद्धा पुढे जाईल. पण अर्जुन सुभेदार त्या प्रॉपर्टीवरती स्टे आणून प्रगतीच्या आड येत आहेत माय लॉर्ड. तेव्हा ती आश्रमाची जुनी इमारत पाडून त्यावरती नवीन रिसॉर्ट व्हायलाच पाहिजे असे पवार बोलतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की त्या जागेवर काय काय होणार आहे याचा बराच इतिहास तुम्हाला माहीत आहे पवार. त्या जागेवर रिसॉर्ट होणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती. तेव्हा आता पवार म्हणतो की माझं असं म्हणणं आहे की त्या जागेवरती जे काही बनतंय ना, म्हणजे हॉटेल, शाळा किंवा रिसॉर्ट, ते जे काही होईल ते लवकरात लवकर व्हायला हवं. आणि लगेचच ऑब्जेक्शन ओव्हररूल करत आता दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्ट त्यांचा निर्णय जाहीर करेल असे आता जज बोलतो. आणि आता तेवढ्यात जज पुन्हा महिपतकडे बघतो. तर महिपत खानाखुना करत जजला त्याच्या मुख्या भाषेत सांगत असतो. तेवढ्यात अर्जुनचे लक्ष महिपतकडे जाते आणि आता अर्जुन विचार करतो की हा महिपत जजला काय खुणावतो आणि काय खानाखुना चालल्या त्यांच्या. नक्कीच काहीतरी गडबड आहे. लगेच आय गॉट इट. आणि म्हणूनच महिपतचा कॉन्फिडन्स आज एवढा वाढला हे आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. तेवढ्यात जज म्हणतात की आज पवारांनी जो कोर्टामध्ये विनोद केला आणि त्यामध्ये तथ्य वाटतंय, त्यामुळे कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचला आहे. लगेचच जज म्हणतात की ती जमीन, त्या जमिनीचे मालक महिपत शिकरे यांच्या ताब्यात देण्यात यावी. तेव्हा आता सायली, कुसुम, मधुभाऊ, अर्जुन सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेचच जज म्हणतात की कोर्ट महिपत शिकरे यांना वात्सल्य आश्रमाची जमीनदोस्त करण्याची परवानगी देत आहे. ते ऐकून आता सगळ्यात मोठा धक्का बसून सायलीने तोंडाला हात लावलेला असतो. आणि लगेचच सगळ्यांना मोठा धक्का बसून मधुभाऊ डोक्याला हात लावत मधुभाऊला चक्कर येते. मधुभाऊचे डोके गरगर बिंगू लागते आणि तेवढ्यात सायलीचे लक्ष मधुभाऊकडे जाते. आणि आता मधुभाऊची ती अवस्था बघून सायली पळतच मधुभाऊकडे धाव घेते. तर कुसुमसुद्धा. आणि दोघी आता मधुभाऊला धरतात. तर महिपत वर मान करत आता मधुभाऊ ढगात असा विचार करतो. तर साक्षीसुद्धा खूप खुश झालेली असते. पटकन आता मधुभाऊ विटनेस बॉक्समध्ये खाली बसतात. तर सायली या अर्जुनला म्हणते की माझ्या मधुभाऊला हे कधीच सहन होणार नाही हो. मधुभाऊ
मधुभाऊ म्हणतात की आश्रमाची वीट ना वीट मी बांधली आहे. तर सायली पुढे येत म्हणते की जज साहेब बघितलं का मधुभाऊ काय म्हणतात ते. सायली म्हणते की अहो ज्या माणसाने आश्रमावर एवढं प्रेम केलंय त्या माणसाला तुम्ही कसली शिक्षा देताय. आणि आता रागाने सायली ही महिपत समोर येत म्हणते की महिपत शिकरे त्या आश्रमाने माझ्यासारख्या निराधार माणसांना आधार दिलाय आणि आमच्यासाठी ते मंदिर आहे मंदिर. आणि ते पाडताना तुम्हाला त्रास नाही होणार तर त्याचा त्रास आम्हाला होणार आहे. बोट करत सायली म्हणते की आणि साक्षी शिकरे देव तुला एक ना एक दिवस नक्की विचारणार आहे की तुझा सगळ्यात मोठा गुन्हा कोणता आहे. तू विलासचा खून केलाय तो गुन्हा की तू आश्रमातील लहान मुलांच्या स्वप्नांचा चुराडा केला तो गुन्हा. बोल तुझा सगळ्यात गुन्हा कोणता मोठा आहे असा देव तुला प्रश्न विचारील. तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणतो की सायली तुम्ही शांत राहा. तर आता सायली काही ऐकत नसते. सायली म्हणते की बोल ना काय उत्तर असणार आहे तुझ्याकडं. तर आता जजसुद्धा सायलीला शांत राहण्यासाठी सांगतात. त्यानंतर सायली आता जजकडे माफी मागत हात जोडते आणि म्हणते की जज साहेब अहो ही साक्षी खूप खोटारडी आहे. तेव्हा आता जज म्हणतात की अर्जुन सुभेदार या बाईला शांत राहायला सांगा. कोर्ट बेशिस्त अजिबात खपून घेणार नाही. तर अर्जुन म्हणतो की यस माय लॉर्ड. आणि आता अर्जुन कुसुमला सायलीला जागेवर बसण्यासाठी घेऊन जायला सांगतो. तर कुसुम आता सायलीला घेऊन जाते. पण आता सायली काही ऐकायला तयारच नसते. तेव्हा सायलीच्या दोन्ही खांद्याला पकडून अर्जुन डोळ्यात बघत म्हणतो की मिस सायली माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना. तर सायली आता अर्जुनकडे बघते. तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर तुमच्यावरच विश्वास आहे माझा आता आणि तुम्ही आमचं घर वाचवाल ना. आणि आता कुसुम ही सायलीला जागेवर घेऊन जाताच आता जज म्हणतात की आता ह्या केसचा निकाल लागला. तर तेवढ्यात अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड मला काहीतरी बोलायचंय आणि कायद्याने मला माझं क्लोजिंग स्टेटमेंट देण्याची मला परमिशन हवी असल्याचे अर्जुन जजला बोलतो. आणि लगेच आता आंधळे गिळत आता जज म्हणतो की परमिशन ग्रांटेड. तर महिपतला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की जो आश्रम जमीनदोस्त करण्याची तुम्ही परमिशन देत आहात त्या जागेवरती खून झालेला आहे आणि ज्या जागेवरती गुन्हा घडलाय त्या जागेवरती ती जागा जमीनदोस्त करण्याची तुम्ही परमिशन कशी देऊ शकता. जागेवरती खून झालाय आणि त्या खुनामध्ये साक्षीवरती आरोप आहे ही गोष्ट तुम्ही कशी विसरू शकता. अर्जुन म्हणतो की जिने अजून हे सुद्धा सिद्ध केलेलं नाहीये की खुनाच्या रात्री ती कुठे होती. आणि माझी खात्री आहे की माय लॉर्ड त्या आश्रमात असे काही पुरावे नक्की सापडतील आणि ज्याने हे प्रूव्ह होईल की खुनाच्या रात्री मिस साक्षी आश्रमातच होते म्हणून. तेव्हा मला ते पुरावे शोधण्याची परमिशन हवी आहे माय लॉर्ड. तर आता जज म्हणतात की या अगोदरही तुम्ही पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला आहे अर्जुन सुभेदार. तेव्हा आता कोर्टाला पुन्हा आता याची गरज वाटत नाही आणि असे पुन्हा किती दिवस पुरावे शोधण्यास वाट बघत बसणार. अर्जुन म्हणतो की मला पुरावा शोधण्यासाठी 1 दिवस हवा आहे माय लॉर्ड. तर जज म्हणतो की 1 दिवस. तर अर्जुन म्हणतो हो आणि मी स्वतः आश्रमात जाऊन ते पुरावे शोधेल आणि माझ्यासोबत 2 पोलीसही असतील आणि माझ्यासोबत अशी एक व्यक्ती असेल की ज्याला त्या आश्रमाचा कोपरा ना कोपरा माहिती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे मधुकर पाटलांची मुलगी आणि माझी बायको मिस सायली अर्जुन सुभेदार. आणि जर त्यांच्या मदतीने मला आश्रमात कुठलाही पुरावा सापडला नाही तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता जज साहेब असे आता अर्जुन जजला बोलतो. आणि त्यासाठी 1 दिवस तुम्हाला मला द्यावाच लागेल मी नाही तर कायदा सांगतो असे अर्जुन जजला ठणकावून बोलतो. आणि लगेचच आता जजला परवानगी द्यावीच लागलेली असते आणि जज परवानगी देतात आणि कोर्टाची सुनावणी थांबवतात. त्यानंतर आता पुन्हा सगळेजण बाहेर येतात. तर आता अर्जुन समोर येत महिपत म्हणतो की चल साक्षी आपल्याला आपली जागा ताब्यात घ्यायची. तेव्हा आता अर्जुन म्हणतो कुठली जागा. जजला खिशात घालून बळकावलेली जागा का. तर आता लगेचच महिपत म्हणतो की कोर्टाच्या आवारात उभा राहून जजवरच आरोप करता खूप महागात जाईल बरं का तुम्हाला. तर आता अर्जुन म्हणतो की उद्या 3 नंतर सिच्युएशन खूप वेगळी असेल आणि ती काय असेल हे तू बघत राहा महिपत. बोट करत आता अर्जुन म्हणतो की जस्ट वेट अँड वॉच. तर महिपत आणि साक्षी अर्जुनकडे बघतात. तर सायलीला घेऊन आता अर्जुन असा कोणता पुरावा आणतो आणि महिपतच्या तोंडावर विलासचा खून साक्षीने केल्याचा पुरावा मारून आता जजची बोबडी वळवत अर्जुन कसा निर्णय बदलवतो आणि सायलीला कसा तिचा आश्रम मिळवून देतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.